तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती 2 दिवसापूर्वीची. तर ही आधी आमची अशी परिस्थिती होती, की भिंत नावाचा प्रकार नव्हता घराला, शेडच होतं आणि आता साहेबांनी हा बंगला बांधलेला आहे. तर मला काय म्हणायचं आहे, 2 दिवसापूर्वी वटपौर्णिमा होती. तर वटपौर्णिमेला सगळ्या बायका एकत्र येत होत्या. त्यावेळेस ती बायका होत्या तिथं 2-3 जणी, गावातल्या बायका येत्या आमच्या. मला म्हणायचं एवढंच आहे, की ते आता माझ्याशी बोलत नाहीत. म्हणजे त्यांचं ना आमचं बॉन्डिंग एवढं चांगलं होतं आधी, म्हणजे हे घर वगैरे व्हायचं तेव्हा त्याच्या आधी. यायच्या, बसायच्या, चहा-पाणी प्यायच्या. आता आमचं लग्न झालं तेव्हा मला वटी वगैरे घेऊन आलेल्या पूजेला, साडी नेसवली मला. म्हणजे एवढं बॉन्डिंग चांगलं होतं. त्यावेळेस यायच्या, बसायच्या, बोलायच्या, म्हणजे त्यांचं सगळं मोठेपणा सांगायच्या. तर आता काय झालंय काय माहिती, त्यांचा आणि आमचा काही वाद नाही, भांडण नाही, विवाद नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. पण मला असं हार्ट फील झालं की नाही, म्हणजे मला भरपूर बेकार वाटलं, की आता आज त्या बायका बोलत नाहीत. का तर आमची परिस्थिती जरा बेटर झाली. आता साहेबांनी घर वगैरे बांधलंय. म्हणजे आता माणसांना काय वाटायला लागलंय की आमच्यापेक्षा कशाला वरचढ जावा ना, असं म्हणजे माणसाला त्या वाटायला लागलंय, की की आता पहिला अन्न खायला नव्हतं यांना आणि आता आमच्यावर नाटकं करते ती. म्हणजे थोडक्यात तो प्रकार झालेला आहे इथं. पण मला म्हणायचे तुम्ही पण कष्ट करा, तुम्हाला पण मिळेल. तुमची पण नीतिमत्ता साफ ठेवा, कर्म करत राहावा. दुसऱ्याला कशाला जज करत बसताय ना, असं मला म्हणायचं आहे. पण त्या बोलल्या नाहीत म्हणून मला कुठेतरी 2 दिवस झालं माझं मन खात होतं, की त्या बायका आता बोलत नाहीत माझ्याशी, त्या बायका आता बोलत नाहीत माझ्याशी. म्हणजे त्याच नाहीत, अशा बऱ्याच ठिकाणी असं झालंय, की आमच्याशी आता माणसं जास्त काही बोलत नाहीत. मोजकं 2 शब्द बोलतायत आणि सोडून देतायत. पण मला म्हणायचे माणसाची मानसिकता कशी झाली बघा, माणसाला माणसाचं बघवत नाही, कोणी पण झालं तरी. म्हणजे कुठं पण गेला आणि कुठं पण राहिला तरी माणसाला माणसाचं कुठल्याच बघवत नाही थोडक्यात, असा हा प्रकार झालेला आहे. तर सो मला असं वाटलं की तुमच्याशी ती गोष्ट शेअर करावी म्हणून मी म्हणलं. पण त्या दिवशीपासून मला काय बेकारच फिलिंग यायला लागले, का तर बायका वगैरे नीट बोलल्या नाहीत. आता माझं काही चुकलेलं नाही. नाही का बोलणार ती, मला काही फरक पडत नाही. मी माझ्याच दुनियेत व्यस्त आहे, त्याचा प्रश्न येत नाही. पण तरी पण सो असो. आजच्यासाठी बस एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.